नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा क्लास खूप दिवसापासून सुरू केलेला आहे. तर आजचा आपला दिवस आहे 6वा. याआधी आपण 30 साईजचं, 32 साईज, 34 साईज, 36 साईज असं आपण कटिंग केलेलं आहे. काही पेपर कटिंग केलेलं आहे. आणि जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावर कसं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची ते बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत. आज पण आपण कपड्यावरच कटिंग करणार आहोत. तर 38 साईजचं आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याआधी इथे मी माप नेहमीप्रमाणे लिहून घेतलेले आहे. तर इथं हा बघा, हा ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे. आता आधी आपण अस्तर कट करणार आहोत, त्यानंतर ब्लाऊज पीसवर कट करणार आहोत. तर हे अस्तर आहे 90 सेंटीमीटर, कारण की 9 इंचाची बाही घ्यायची आहे, त्यामुळे आपण अस्तर 90 सेंटीमीटर घेतलेलं आहे. तर हे बघा, सुरुवातीला हे डबल फोल्ड केलेलं अस्तर घ्यायचं असं आणि बंद बाजू आपल्या बाजूने ठेवायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्ट कट करणार आहोत. बॅक पार्टची उंची नेहमीप्रमाणे पूर्ण उंची अधिक 1 इंच मिळवायचं आहे. आणि प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजमध्ये जो फ्रंट पार्ट असतो त्यामध्ये आपल्याला फ्रंट पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1.5 इंच मिळवायचं असतो आणि बॅक साईडला आपल्याला पूर्ण उंची अधिक 1 इंच मिळवायचा असतो. तर चला तर आपण आधी बॅक पार्ट कट करून घेऊ. तर इथे मी अस्तर घेतलेलं आहे, डबल फोल्ड केलेलं. तर आपली ही ब्लाऊजची मापे आहे. इथे ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे. पूर्ण उंची 14, छाती आहे 38 इंच, कमर आहे 32 इंच, बाही उंची 9 इंच, दंडघेर 11 इंच, मागचा गळा आहे 8.5 इंच, पुढचा गळा आहे 6.5 इंच. तर अगोदर आपण सगळ्यात अगोदर आपण पूर्ण उंची घेणार आहोत. पूर्ण उंची इथे आहे आपली 14 इंच. तर 14 मध्ये आपल्याला 1 मिळवायचा आहे. तर इथे आपण पूर्ण उंची 15 घेणार आहोत. समोरील बाजूनी पण 15 मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची अगोदर. त्यानंतर आपल्याला इथे अगोदर टाकायचं आहे शोल्डर इथे मी 5.5 इंच टाकणार आहे, कारण की गळा जास्त डीप नाही, त्यामुळे मी 5.5 इंच शोल्डर टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने पण 5.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे मोंडा टाकणार आहे मी 5.25 इंच. हे बघा, अशा प्रकारे 5.25 इंच मी तो मोंडा घेतलेला आहे. त्यानंतर समोरील बाजूने बघ 5.25 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणे की आपली सरळ रेष येईल. हे बघा, अशा प्रकारे. आणि पट्टीने रेषेशी ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मोंड्याला आकार द्यायचा आहे. मोंड्याला 1.5 इंच मी आकार देत आहे आणि असा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. तर इथं आपली छाती आहे 38 इंच. तर याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर इथं चौथा भाग येणार आहे आपल्याला 9.5 इंच. 9.5 इंच. आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच नेहमीप्रमाणे शिलाई मार्जिन टाकायचे आहे. तर हे मिळून झाले आहे 11 इंच. तर इथं आपली 11 इंचाची घडी येणार आहे ब्लाऊजची. तर इथे आपल्याला 11 इंच मार्किंग करायची. 11 इंचावर हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर खालच्या कमरेच्या साईडने इथे 11 इंच घेतली, याच्याच अर्धा इंच कमी आपल्याला कमरेच्या साईडने टाकायचे 10.5 इंच.
प्रत्येक ब्लाऊजला असंच करायचं आहे. कमर ज्या वेळेस आपण फिटिंग करतो ब्लाऊजची त्यावेळेस आपण कमर घेत असतो. तर हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. तर आपलं राहिलं इथं गळा रुंदी. तर गळा रुंदी इथे मी 2.5 इंच घेणार आहे आणि गळ्याची उंची आपली 8.5 इंच आहे. बॉटम साईडने पण 2.5 इंच घेणार आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे, म्हणजेच गळ्याचा बॉक्स बनवून घ्यायचा. त्यानंतर गळ्याला आकार द्यायचा गोल. तर बघू शकता इथं आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर आता हा आपण कट करून घेऊ. तर बघू शकता इथं आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तो साईडला ठेवून द्यायचा आणि आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर आपण फ्रंट पार्ट या साईडने कट करणार आहोत, कारण की इथं आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे या साईडने. जसं पट्टीने अशी सरळ रेष ओढून घ्यायची. फ्रंट पार्टमध्ये आपल्याला पूर्ण उंची अधिक 1.5 इंच मिळवायची आहे. तर आपल्याला पूर्ण उंची आहे आपली 14 इंच. तर बघू शकता तुम्ही इथं आपली पूर्ण उंची आहे 14 इंच. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. तर आपण इथे 15.5 इंच पूर्ण उंची घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. साडे 15 असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि रेषा ओढून घ्यायची. त्यानंतर मी हे कापड कट करून घेते. तर आपण इथे पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे. नंतर आपल्याला हुकलूक पट्टीसाठी इथे आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे. इथून आपल्याला 1/2 इंच घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे 1/2 इंच. ते बघा सगळीकडनं मी 1/2 इंच मार्किंग केलेली आहे आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची आपल्याला. हे बघा बघू शकता मी इथं 1/2 इंच अशी 1/2 इंचची लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता पूर्ण उंची आपण टाकलेली आहे 15.5 इंच. परत चेक करून घ्यायचं आहे 15.5 इंच बरोबर आहे का. तर आपल्याला हुकलूक पट्टीसाठी जे 1/2 इंच घेतलेले आहे ते सोडून आपल्याला इथे 5.5 इंचावर मार्किंग करायचे आहे. शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडने पण 5.5 इंचावर मार्किंग करायचे आहे. आणि इथे मोंडा आपण तिथे बॅक साईडने घेतला तर 5.25 इंच. तर इथे पण आपल्याला 5.25 इंचच मोंडा टाकायचा आहे. समोरील बाजूनी पण मार्किंग करून घ्यायची आणि ही रेष अशी ओढून घ्यायची. तर इथं आपली उंची झालेली आहे, शोल्डर झाले आहे, मोंडा पण झालेला आहे. त्यानंतर आपल्याला मोंड्याला आकार द्यायचा आहे. पुढील मोंड्याला आपण 1 इंचावर आकार देत असतो. तर अशा प्रकारे आतल्या बाजूने थोडा खोल घ्यायचा आहे आणि असा 1 इंचावर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्याचा. त्यानंतर आपल्या इथे टाकायची छातीची घडी. तर आपण ते बॅक साईडने टाकली होती छातीची घडी 11 इंच. म्हणजे छाती आपली पूर्ण 38 इंच आहे. 38चा चौथा भाग प्लस त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पूर्ण आपलं झालेलं आहे 11 इंच. तर आपण इथं 11 इंचाची घडी टाकलेली आहे. त्यानंतर कमरेच्या साईडने 10.5 इंच
मार्किंग करायची आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुढील बाजूचं त्यानंतर आपल्याला पुढील बाजूचं गळ्याची उंची आणि गळारुंदी घ्यायची आहे. तर इथे गळारुंदी आपण 2.5 घेतली होती. त्यानंतर गळ्याची उंची आहे 6.5 इंच. बॉटम साईडने पण मी 2.5 घेणार आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायची, म्हणजेच गळ्याचा पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, खूप सुंदर अशी कटिंग येणार आहे, खूप सुंदर असं ब्लाऊजसुद्धा बसणार आहे. तर मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. तर आपली इथं गळारुंदी झालेली आहे, गळ्याची उंची पण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला उभा टक्स टाकायचा आहे. तर उभा टक्स आहे इथं आपला 11 इंच. 11 इंचावर मार्किंग करायची. त्यानंतर आडवा टक्स टाकायचा आहे 4.25 इंच आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. सेंटरमधनं पण 4.25 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं कटिंग दिसत आहे आपलं. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा असतो. तर असा हलक्या हाताने असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या खालच्या साईडने, कमरेच्या साईडने जे आपण आडवा टक्स मोजला होता तिथून आपल्याला 2.25 इंचावर आपल्याला मार्किंग करायचे आहे आणि उभा पण टक्स आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. माप मोठं असल्यामुळे मी 2.25 इंच इथे घेतलेलं आहे, नाहीतर मी इथे 2 इंच घेत असते. त्यानंतर आपल्याला जो प्रिन्सेस कटचा आकार आहे तो पूर्ण आकार असा देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा आकार आलेला आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस इथं असा खूप छान असा पफ येतो. त्यानंतर आपण इथे 2 इंच 2.25 इंच घेतलेला आहे आणि तेच 2.25 इंच कमरेच्या साईडने वाढवायचं आहे. तर हे बघा, इथे मी 2.25 इंच घेते आणि मोंड्याच्या साईडने 1 इंच घेते. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, इथे 1 इंच आपण का घेतो, कारण की ज्यावेळेस आपण इथला टक्स कट करतो आणि ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस इथलं आपलं अर्धा इंच अंतर कमी होतं. त्यामुळे इथलं अंतर आपण या मोंड्याच्या साईडने टाकत असतो. 1 इंच अंतर इथं टाकलेलं आहे मी. त्यानंतर हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आपलं प्रिन्सेस कटचं मार्किंग झालेलं आहे. त्यानंतर कमरेच्या साईडने, या साईडने आपल्याला अर्धा इंच अंतरावर अशी मार्किंग करायची आहे आणि अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे. तर ही आपली लाईन, एवढा कपडा कट होणार आहे, एक्स्ट्राचा कपडा आहे हा. इथला हा पण आपला कपडा कट होणार आहे, हा पण एक्स्ट्राचा आहे, कारण की हे जे माप आहे आपण हे माप इकडं कमरेच्या साईडने घेतलेलं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की पूर्ण उंचीमध्ये आपल्याला फ्रंट बाजूनी प्रिन्सेस कटमध्ये 1.5 इंच मिळवायचे असतात. इथे शोल्डर घेतले मी 5.5 इंच, मोंढा घेतलेला आहे 5.25 इंच. त्यानंतर मोंढ्याला आकार देण्यासाठी 1 इंच मार्किंग करून मोंढ्याला आकार दिलेला आहे. त्यानंतर आपण जी छातीची घडी असते ती घडी 11 इंच 38 साईज 11 इंचाची घडी आलेली आहे, तर इथं आपण ती टाकलेली आहे. त्यानंतर शोल्डरची रुंदी घेतलेली आहे, पण गळा रुंदी 2.5 इंच, गळ्याची पूर्ण उंची आहे 6.5 इंच. त्यानंतर आपला उभा टक्स घेतलेला आहे 11 इंचाचा आणि आडवा टक्स घेतलेला आहे 4.25 इंचाचा आणि सेंटरमधून पण आपण इथून पण 4.25 इंच मार्किंग घेऊन हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घेतले. त्यानंतर प्रिन्सेस कटचा असा आकार देऊन घेतला. त्यानंतर आपण इथे जे 2.25 इंच अंतर घेतलेलं आहे ते कमरेच्या बाजूने 2.25 इंच अंतर वाढवलेलं आहे आणि आणि मोंड्याच्या साईडने 1 इंच अंतर वाढवलेलं आहे. जे आपण जर टक्स घेणार आहोत ते 1 इंच अंतर इथं आपण वाढवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग मार्किंग झालेलं आहे. तर चला, तर आपण ही कटिंग करून घेऊया.
तर बघू शकता हा फ्रंट पार्ट आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आणि हा बॅक पार्ट आहे. तर इथे आपलं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी प्रिन्सेस कट ब्लाऊजचा रेडी झालेला आहे. अस्तरवर आपण कटिंग केलेलं आहे. तर चला आपण आता हे ब्लाऊज पीसावर कटिंग करून घेऊ. जर तुम्हाला बाहीची कटिंग बघायची असेल तर आपल्या चॅनलवर जा. बाहीचे भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता. बाहीचे खूप डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर इथे मी स्लीव्जला थोडी डिझाईन करायची असल्यामुळे मी स्लीव्ज काही कट केलेली नाही. तर चला आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कट करून घेऊ अस्तरवर. तर सगळ्यात अगोदर जर आपले हे आहे बॅक पार्ट, तर बंद बाजूकडनं कपडा ठेवायचा आहे, बॅक पार्ट कट करायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर पिनांचा वापर नक्की करा. तर हे बघा बंद बाजूकडनं बॅक पार्टचे जे कटिंग आहे ती ठेवायची आहे अशा प्रकारे. आणि कटिंग करताना अर्धा इंच अंतर एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचं आहे. तर हे बघा बघू शकता तुम्ही इथं मी हा बॅक पार्ट आहे आपला, हा प्रिन्सेस कटचा साईड पार्ट. त्यानंतर हा एक पार्ट आपला प्रिन्सेस कटचा. हे बघा अशा प्रकारे. आणि स्लीवची कटिंग मी नंतर करणार आहे. मला स्लीव जर थोडी डिझाईन करायची कट करायची त्याच्यामुळं मी स्लीवची कटिंग नंतर करणार आहे. तर तुम्हाला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कटिंग कसा करायचा तो इथे सांगितलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हुकलूक पट्ट्या. तर हे बघा जो आपला कापड उरलेला असतो त्यामध्ये आपल्याला हुकलूक पट्टी, परत कमरपट्टी अशा पट्ट्या काढून घ्यायच्या असतात. तर इथं बघा मी कमरेच्या पट्ट्या काढलेल्या आहे आणि या 2 हुकलूक पट्ट्या. हे बघा अशा प्रकारे हे 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तर हे स्लीवची कटिंग. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ज्या मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.